मोदी येथील चिंतलवार वस्ती येथे आमदार प्रणिती शिंदे यांच्या विकास निधीतून व्यायामशाळा बांधून देण्यात आली आहे। या व्यायामशाळेचा लोकार्पण सोहळा आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला असून वस्तीतील नागरिक, ज्येष्ठ भगिनी व युवकांनी आमदार प्रणिती शिंदे यांचा सत्कार करून व फटाक्यांच्या आतिषबाजीत ढोल ताशांच्या गजरात त्यांचा जंगी स्वागत व सत्कार केला। यावेळी मोची समाजातील प्रमुख व आजी माजी अध्यक्ष उपस्थित होते, तर या प्रसंगी वस्तीतील लोकांनी आमदार प्रणिती शिंदे यांचे आभारही मानले। एकच सांगू शकते तुम्हाला की मी काम केलं, मी कधी धर्म जात पात वापरला नाहीये आणि शिंदे साहेबांनी पण वापरला नाही। जर मी कधी धर्म जात पात वापरला, तुम्ही माझा कान धरून मला खाली बसवा, कारण का धर्म जात पात वापरणं ही माझी शिकवण नाहीये। धर्म जात पात आहे, मी पण मानते, मी पण पूजा पाठ करते, कदाचित तुमच्यापेक्षा जास्त करते, पण इलेक्शनच्या मध्ये कामामध्ये तुमची कामं जेव्हा करायची असतात तेव्हा मी धर्म जात पात कधीच करते। मी कधी तुम्हाला विचारलं नाहीये, तुम्ही कधी मला विचारलं नाही। इलेक्शन मध्ये, लोकशाहीमध्ये, बाबासाहेबांनी दिलेल्या लोकशाहीमध्ये काम महत्वाचं आहे, बरोबर ना? आणि तुम्ही नेहमी कामाला मतदान केलंय। आता तुम्ही धर्म जात पातीच्या विळख्यात येऊ नका। अमितजी, मी तुम्हाला पण विनंती करते, इकडे माझ्या सगळ्या लोकांना विनंती करते, युवकांना, उद्या नाही तर काय होईल माहितीये? काम करणारी लोक मिळणार नाही, उद्या लोक उपाशी मरतील, युवकांना नोकऱ्या मिळणार नाही, माझ्या माता भगिनींची निराधार पगारी बंद होतील, रेशन दुकानामध्ये तेलाच्या ऐवजी विष देतील, आणि तुम्ही धर्म जातपातवर मतदान केलं तर नुकसान हा तुमचा आहे। काम करणारी लोक राहणार नाहीत, मग काम करून म्हणतील काम करून उपयोग काय? बरोबर का नाही? आणि म्हणून मला असं होताना दिसतंय की 10 वर्ष काही कामं झाली नाहीये आणि नेमका इलेक्शनच्या वेळेस हे लोक धर्म जातपात करतायत। करा, मी मान्य करते, करायचे करा, पण मग रेशन दुकानात माल तर द्या, संजय गांधी निराधारच्या पगारी तर द्या, करा, पण सिलेंडर 1300 रुपयाचे 300 रुपये मध्ये तरी द्या, करा, पण रमाई तरी द्या, करा, पण माझ्या युवकांना नोकरी तर द्या, आणि मग दिलखुलास करा। पण तुम्ही हे काहीच करत नाही आणि फक्त धर्म जातपात करते, हे पटतं का सावकेजी? आज इकडे अमित माडेकरला मी श्रद्धांजली वाहते, त्याची काकू आहे, त्याचं ते किती बिचारा, म्हणजे किती वेदना होत होत्या त्याला, त्याच्याकडे शेवटी काही नव्हतं। असे अनेक युवक आहेत आपल्या इथे, अनेक युवक आहेत, आणि तुम्हाला माहितीये की कसला नाद त्यांना त्या ठिकाणी लागलाय इकडे खास करून, का शिद्दी करता हाताला काम नसतं। हाताला काम तर द्या आम्हाला, मागासवर्गीयांसाठी लोन्स आहेत समाज कल्याण मध्ये, ते तर द्या, पण ते काहीच नाही। इकडे पूजा पाठ आपण सगळे करतो, पण त्यांनी पोट भरत, त्यांनी 2 पैसे मिळत नाही। दोन्ही करा, तुम्हाला पुण्य मिळेल, पण हे काय आहे? म्हणून या गोष्टीचं वाईट वाटतं। हेमगटीजी, बरं झालं तुम्ही बोललात, मला माहित नव्हतं की ते आता किट वाटप चाललंय। म्हणजे बघा, इलेक्शन तोंडावर आलं, गॅस वाढवतील, अजून 1500 करतील, आणि मग इलेक्शनच्या 2 दिवस आधी 1500चं परत भाडं, मग काय उपयोग? पण तुम्ही 300चं 1200 केलेला, त्याचं काय? आता एवढे वर्ष रेशन दुकानात माल नव्हता, आपल्याला रॉकेल बंद झालं, आपलं होतं ते तेल रॉकेल, आणि काँग्रेसच्या काळात सणासुदीचं साखर पण द्यायचो आपण दिवाळी दसऱ्याला। आता हे लोक काहीतरी तेल देतात। आता हेमगटीजी, बरं झालं तुम्ही मला सांगितलं, ते तेल फक्त देवाच्या दिव्याला, बिचारा देव सगळं खपवून घेतो, देवाच्या दिव्याला आपण ते तेल वापरा, पण खायला नका वापरा, असं हेमगटीजी म्हणाले। म्हणजे किती वाईट असेल ती लोक जी आपल्याला विषारी तेल देतात। आणि मी तर त्याच्या एक पाऊल पुढे जाते, मला माहित नाही, पण टेन्शन घेऊ नका,
पण जे त्यांनी तेलाबद्दल केलं तसंच आपल्याला जबरदस्तीने एक कोरोनाच्या इंजेक्शन बद्दल केलं. जबरदस्ती तुम्हाला सांगितलं इंजेक्शन घ्यायला, त्याशिवाय रेशन देणार नाही, त्याशिवाय पेट्रोल देणार नाही, आणि जबरदस्ती घाबरून गोरगरिबाने ते इंजेक्शन घेतलं. आता मला बोलायचं नाहीये, पण तुम्हाला सगळ्यांना माहितीये की इंजेक्शनमुळे लोकांना काय काय होतं. हार्ट अटॅक, अचानक किडनीचा आजार, अचानक ज्याला काही नाही त्याला बीपी शुगर. मी तुम्हाला सांगते, मी घेतलं नाही इंजेक्शन. मी भांडली त्या लोकांना, मी घेतलं नाही. मला माहितीये तुमच्यामध्ये पण बरेच आहेत जे नाही घेतले, पण ते कोणासाठी घेतले. मी म्हटली मी कशाला घेऊ ते त्याच्यावर मोदीचा फोटो आहे, मी नाही घेणार. आज 50 आणि 60 वर्षाच्या मधल्या लोकांना काही ना काहीतरी विचित्र आजार होता जे आपल्याला कधीच माहित नव्हते. बरोबर का नाही? मी घाबरत नाही, पण त्यांनी असं जबरदस्ती करतात, त्यांना पैसे मिळतात. आणि हे पैसे कोणाला जातात? पुनावाला, अदानी, अंबानी. आणि मरण कोण पडतं? गोरगरीब. म्हणून हे बघा, हे कसं विष आपल्या देशात पसरवत आहे. मी हे बोलणार नव्हती, पण हेंडरजीजी तुम्ही बरं झालं हे काढलं. जबरदस्ती घेऊन लोक घाबरत होती आम्ही कसं इंजेक्शन घेऊ. आणि आता काहीतरी वेगळंच काढलंय, ते लहान मुलींना सर्वायकल कॅन्सरचं जबरदस्ती करतायत. अजिबात घेऊ नका, मी तुम्हाला सांगते, अजिबात घेऊ नका ते इंजेक्शन. कोणताही जबरदस्ती केलं तर घ्यायचं नाही. मला येऊन सांगायचं, सांगा आम्हाला रेशन मिळतच नाही तर फायदा काय घेऊ. म्हणून जसं मी म्हणते, सतर्क राहा. ह्यांनी काय पण करू शकतो, ह्यांनी कोणता पण कांड करू शकतो. शेवटी काँग्रेस पक्षाने, कारण का इंदिरा गांधीची सुत्री. आज गोरगरिबांचा वाली जर कोण असेल, गोरगरीब, मोची, दीन दलित, अल्पसंख्याक, मागासवर्गीय, तर काँग्रेस होता. तर आपल्याला एक आधार होता डोक्यावर. रेशन वेळेवर मिळायचं, संजय गांधी निराधाराचे. आज मला सांगा, संजय गांधी निराधार पगार सोडून दुसरं काय येतो आपल्याला? काहीच पेन्शन